गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा वैसला म्हणे तोची वदनी उच्चारी, आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके, देखिला डोळा वैसला म्हणे तोची वदनी उच्चारी, तुका म्हणे हसे जन, तुका म्हणे हसे जन नये कान ते ठाई, देखिला डोळा वैसला म्हणे तोची वदनी उच्चारी, विठ्ठल तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता काय माझे वाणी मानेल संतांचे, रंजवू चित्तासे आपुलिया माझे वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे देई प्रेम काही का मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी कया देवा, यावरील करावा अभेरो संपाते ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं, अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका, जयाचे निनामे चुके जन्मव्यथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा विठ्ठल विठ्ठल कोणी एके भुलली नारी, कोणी एके भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. सेवेकरता निवडलेला अभंग हा महान भगवत भक्त विश्ववंद्य अनंत कल्याण मूर्ती विश्वोद्धारक श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेतील गवळणीपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग असून, या गवळण रूपी अभंगातून जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याच्या रूप माधुर्याचा झालेला परिणाम त्याचे स्पष्टीकरण या अभंगातून करतात. विठ्ठला विश्वमाऊली भगवान ज्ञानोबराय, वैराग्य राग्र श्री जगद्गुरु श्री तुकोबराय शांती ब्रह्मनाथ महाराज, प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज, वारकरी संप्रदायातील सकल संत मंडळी आणि वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत भगवान श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा यांच्या अपार अलौकिक अहेतुकी दयेमुळे कृपेमुळे प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह परमपूज्य परमश्रद्धे प्रातस्मरणीय आदरणीय वंदनीय सद्गुरु श्री भाऊंच्या आणि बाबांच्या पुण्यस्मरणार्थ सत्संग कीर्तन महोत्सव समितीच्या द्वारा प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी अगदी जोमाने चालू आहे. पाहता पाहता या उत्सवाला 19 वर्ष पूर्ण होत आहेत. आनंदाची गोष्ट आहे. विठ्ठला त्या निमित्ताने या उत्सवामध्ये आजच्या या सांगतेची चिंतनाची सेवा कीर्तन महोत्सव समितीच्या वतीनेही माझ्याकडे आहे. त्या निमित्ताने समितीतील सर्व सदस्य, गावातील सर्व भाविक मंडळी, भक्तिमती माता, परिसरातून आलेले सर्व भाविक मंडळी, भक्तिमती माता, गायनाचार्य, मृदंगाचार्य, महाराज मंडळी, रामायणाचार्य, भागवताचार्य या सर्वांच्या भव्य उपस्थितीमध्ये परमपूज्य परमश्रद्धे आदरणीय वंदनीय आपल्या या परिसराचं वैभव आणि ज्यांच्याविषयी माझ्या अंतःकरणामध्ये अतिशय श्रद्धा आहे अशा प्रकारचे आदरणीय वंदनीय रामेश्वर बाबा राऊत बाबांच्या परम पावन उपस्थितीमध्ये
त्याच पद्धतीने आपल्या गेवराईचं वैभव आणि माझ्या दुसऱ्या भेटीचा हा प्रसंग आदरणीय वंदनीय परमपूज्य परमश्रद्धेय उत्तम नानांच्या परम पावन उपस्थितीमध्ये त्याच पद्धतीने आळंदी क्षेत्रामध्ये राहत असताना आमच्यापेक्षा कितीतरी वर्षाने अगोदर साधना करणारे साधकीय जीवन जगून कलेला प्राधान्य जीवनामध्ये देणारे असे श्री हरिभक्तीपरायणचे श्री श्रेष्ठ गुरुबंधू बळीराम बाबा दादांच्या परम पावन उपस्थितीमध्ये त्याच पद्धतीने गुरुबंधू अंगद महाराज हे बाकीची सर्व साधक मंडळी महाराज मंडळी आणि मदनगवती ज्यांची साथ आहे. मला वाटतंय त्यांचा परिचय मी करून दिला तरच होईल असं मला वाटत नाही. त्यांचा मुळातच परिचय फार मोठा मला वाटतंय. आमचाही जेवढा परिचय नसेल तेवढा आमच्या शत्रुघ्न महाराजांनी करून ठेवलेला आहे. विठ्ठल विठ्ठल शत्रुघ्न महाराजांना आणि अण्णांना ओळखत नाही असं मला वाटतं. वारकरी संप्रदायामध्ये तरी एखादा व्यक्ती नसेल. विठ्ठल विठ्ठल महाराजांची मदंगावरती साथ आहे. आपल्या सर्वांच्या भव्य उपस्थितीमध्ये या ठिकाणी बसलेला समाज जो आहे त्याच्यामध्ये आपण सर्व सुशिक्षित समाज आहात, त्याच्यामध्ये प्राध्यापक आहात, कोणी प्राचार्य मंडळी आहात. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये वेळेची आणि परिस्थितीची मर्यादा लक्षात घेता या अभंगाचं चिंतन आणि भगवान श्रीकृष्णाच्या लीलेचं चिंतन आपल्याला करायचंय. विठ्ठल आयोजक नियोजक समितीला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. खरं म्हणजे भाऊंचा आणि बाबांचा पुण्यस्मरण मागेच होऊन गेले तरी देखील त्या कालखंडामध्ये हा उत्सव न ठेवता थोडं आपण पुढे सरकलं तर काय अडचण येईल का. तर या दृष्टीने सर्वांना मनमुराद आनंद लुटता येईल अशा पद्धतीने समितीने चाटे सरांनी वगैरे त्याचं नियोजन करून गोड अशा पद्धतीने आणि या ठिकाणी व्यासपीठावरती मला वाटते एकाहुनी बळीरे असे सगळे आतापर्यंत कित्येक महाराज मंडळी या ठिकाणी येऊन गेलेली आहेत आणि माझी खात्री आहे त्या सर्वांमध्ये लहान मीच आहे फक्त. विठ्ठल समितीची आज्ञा गीता मंदिराला आणि त्या दृष्टीने इथे येण्याचा हा एक प्रकारचा अट्टहास आणि त्या निमित्ताने कार्याच्या प्रसंगाला अनुसरून जगद्गुरु तुकोबरायांची गवळण आपल्या समोर बोलून दाखवली. या गवळणीद्वारे जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याच्या रूप माधुर्याचा झालेला गवळणीवरती परिणाम याचं गोड चिंतन या अभंगातून करतात. भगवान परमात्म्याच्या संबंधाने तीन माधुर्याचा विचार नेहमी आपल्याकडे येतो बाबा. भगवान परमात्म्याचं पहिलं माधुर्य आहे त्याला लीला माधुर्य म्हणतात. भगवान परमात्म्याचं दुसरं माधुर्य आहे त्याला वेणू माधुर्य म्हणतात आणि भगवान परमात्म्याचं तिसरं माधुर्य आहे त्याला रूप माधुर्य म्हणतात. तीन प्रकारचे जरी माधुर्य असले तरी तिन्ही दृष्टीने भगवान परमात्मा या तीनही माधुर्याच्या दृष्टीने जगाला भुलवतात. विठ्ठल माधुर्याच्या द्वारा भगवान परमात्मा संपूर्ण जगाला भुलवतात. भगवान परमात्म्याच्या अनंत लीला येतात. पुष्पदंताने महिम्नामध्ये वर्णन करत असताना सांगितलं या पृथ्वीचा कागद केला, समुद्राची साई केली, कल्पतरूची लेखणी केली आणि प्रत्यक्ष भगवती सरस्वती माता लिहिण्याकरता बसल्या तरी देखील भगवान परमात्म्याचे चरित्र कथन करणं लिखाण करणं शक्य होणार नाही. असितगिरी समंस्या तर जलम सिंधू पात्रे सुरोत्तरवर शाखा लेखनी पत्रमुरवी लिखते यदे गुणित्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणा नामीश पारम नयाती. तरी देखील हे चरित्र लिखाण करणं शक्य होणार नाही. एवढं अगाध भगवान परमात्म्याचं चरित्र आहे. अनंत लीला केल्या देवाने. विठ्ठल म्हणतात याच्या थोड्या सांगू किती मही पत्र सिंधू आटे सांगता येत नाही. अनंत लीला येतात आणि त्या लीलेच्या द्वारा लीला माधुर्याच्या द्वारा भगवान परमात्मा बोलवतात. छोटासा प्रसंग आहे गोकुळातला. सर्व गोपाळांच्या समवेत भगवान परमात्मा यमुना मैयाच्या काठावरती गेले. यमुना मैयाच्या काठावरती खेळ खेळत असताना भगवान परमात्म्याने सर्व गोपाळांकडे जरा बघितलं आणि पाहिल्याच्या नंतर भगवान परमात्म्याच्या असं लक्षात आलं की माझ्याकडे कोणी बघत नाही.
तेवढी संधी भगवान परमात्म्याने साधली आणि यमुनेच्या तीरावरची माती खाल्ली. त्यामध्ये भगवान परमात्म्याला असं वाटलं माझ्याकडे कोणी बघत नाही, पण भगवान परमात्म्याला काही गोपाळांनी पाहिलं. बऱ्याचदा असं होतं शत्रुघ्न महाराज, आपल्याला वाटतं आपल्याकडे कोणी बघत नाही, पण आपल्याकडे हजारो डोळे बघणारे असतात. विठ्ठल विठ्ठल. आणि काही काही तर मला वाटतंय याच गोष्टीने फसलेही जातात, आपल्याकडे कोणी बघत नाही म्हणून. पाहणारे पुष्कळ असतात. भगवान परमात्म्याला वाटतं माझ्याकडे कोणी बघत नाही. गोपाळाने चोरी पकडली, लीला पकडली, धावत धावत गेले गोपाळ. काना लाला माती खाल्ली, अरे नाही खाल्ली, खाल्ली माती, नाही खाल्ली, खाल्ली नाही. ऐकाय ना गुरुवारी बाबा म्हणायचे, ऐकलं तर मग श्रीकृष्ण लीला काय. ऐकत नाहीत, अशा वेळेला नको ऐकू. मैयाला सांगणार, धावत धावत गेले. यशोदा सुनमाई सुनमाई तेरे लाला ने बत्ती खाई. यशोदा सुनमाई सुनमाई तेरे लाला ने बत्ती खाई. यशोदे तेरे लालाने कान्हाने कृष्णाने आज यमुनेच्या तीरावरची माती खाल्ली. माती खाल्ली हे शब्द ऐकले बळीराम बाबा. हातामध्ये काठी घेतलेली यशोदा धावत धावत काठी घेऊन आल्या. कान धरला भगवान श्रीकृष्णाचा. सांग माती खाशील का. भगवान परमात्म्याने सांगितलं, तुला कोणी सांगितलं मी माती खाल्ली. अरे एवढे गोपाळ सांगतात. ऐक म्हटले, गोपाळ खोटं बोलतात सर. अगं मैया मी माती खाणं तर लांब, माती पाहिली सुद्धा नाही. माती खाणं तर लांब, मी माती पाहिली सुद्धा नाही. नाही नाही मी पाहिली आई ग आई नाही खाल्ली मी माती. 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 भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मैया माती खाणं तर लांब, माती पाहिली सुद्धा नाही. सदृशी बाबा म्हणायचे, खोटं बोलायचं तर एवढं रेटून बोलावं लागतं, नाहीतर खरं वेगवेगळं बोललं तर पटत नाही. विठ्ठल माती पाहिली सुद्धा नाही. गोपाळ बोलतायत ते काय खोटं बोलतायत. खोटंच बोलतात नाही. काय खोटं बोलतायत त्याचं कारण आहे म्हटलं. त्यांनी मला दह्या दुधाची मागणी केली होती. मैया तू सांग, मी त्यांना दररोज कोणाचं आणून देऊ. एकदा दिलं, दोनदा दिलं, पण ते आजही मला म्हणू लागले की दही दूध आम्हाला चोरून आणून दे, आम्हाला भुका लागलेल्या आहेत. मी त्यांना सरळ सरळ सांगितलं की मी तुम्हाला आज काही देऊ शकत नाही.
आणि मग ते माझ्यावरती रुसले ते सांगा ते माझ्यावरती रुसले आणि मग रुसल्यामुळे माझ्यावरती ते आळ घेतायत मी माती खाल्ली म्हणून. बरं ठीक आहे, गोपाळ आळ घेतायत, ठीक आहे. बलराम दादाकडे नजर केली यशोदा मैयाने. गोपाळाने सांगितलं त्याच्या मोठ्या भावाला विचार. मोठ्या भावाकडे नजर केल्याच्या नंतर यशोदा मैयाने खुणवलं, बलराम दादा, लालाने माती खाल्ली. बलराम दादाने होकार दिला, हो मैया बरोबर आहे. गोपाळ म्हणतात ते बरोबर आहे, माती खाल्ली याने. माती खाल्ली म्हटल्याच्या नंतर कान धरला. मोठा भाऊ म्हणतोय तुझा, खाल्लीच माती नाही मैया. एवढं खोटं बोलावं लागतं तेव्हा जमत सगळं, असं जमतच नाही. तसं बोलायचंच असलं तर तेवढं बोलावंच लागतं. नाही खाल्ली. अरे पण तुझा मोठा बंधू म्हणतो, भाऊ म्हणतो. मैया तोही खोटं बोलतो. अरे पण तुझा सख्खा भाऊ येतो, तुझा मोठा भाऊ आहे ना, तो कसा खोटा बोलेल? तोही बोलतो म्हटले. आतापर्यंत बोलत नव्हता पण आता बोलायला लागलाय. का बोलायला लागला? जिल्हा परिषद जवळ आली ना. आतापर्यंत तो कधीच खोटं बोलला नाही, माझ्याकडनंच होता. पण आता तोही माझा पक्षपाती, त्याने हे माझा पक्षपात केला, त्याने पक्ष बदलला, माझी संगती सोडून दिली. बलराम दादा खोटं बोलतो, बलराम दादा खोटं बोलतो, पण ते हे नाही. भगवान परमात्मा कबूल करत नाही. अशा वेळेला हातच्या काकणाला आरसा कशाला? मैया आ करून बघायच्या तोंडामध्ये. पटलं मैयाला. यशोदा मैया पुढे आल्या, सांगितलं कृष्ण खरंच माती खाल्ली नाही खाल्ली. आ कर म्हटल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने आ केल्याच्या नंतर भगवान परमात्म्याच्या तोंडामध्ये यशोदा मैयाला काय काय दिसलं महाराजांनी गोड वर्णन केलेले. भुवने त्या पोटे 14 देवी, भुवने त्या पोटे 14 देवी, भुवने त्या पोटे 14 देवी. मारावया तवे उगारी, मारावया तवे उगारी मेरा, मारावया तवे उगारी, मारावया तवे उगारी. भुवने त्या पोटे 14 देवी. आ करायला लावलं आणि आ केल्याच्या नंतर भुवने त्या पोटे 14 देखे. मुख कमळामध्ये भगवान परमात्म्याच्या 14 भुवनाचं दर्शन यशोदा मैयाला झालं. ज्या ठिकाणी हा प्रसंग घडला, गोकुळामध्ये ज्या घाटावरती घडला, त्या गोकुळामध्ये त्या घाटाला एक नावच देऊन टाकलं, ब्रह्मांड घाट. विठ्ठला विठ्ठला यात्रा करणारी मंडळी आहात आपण. यात्रेला गेल्याच्या नंतर, वृंदावनला गेल्याच्या नंतर, वृंदावन, गोकुळ, मथुरा वगैरे बरसना जवळजवळचे क्षेत्र आहेत सगळे. प्रत्येक ठिकाणी भगवान परमात्म्याने जिथे लीला केलेली त्या ठिकाणाला काहीतरी वैशिष्ट्य प्राप्त झालेले. ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याने विश्वरूप दाखवलं यशोदा मैयाला, संपूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन करविलं, त्या घाटाला संज्ञा पडून गेली, ब्रह्मांड घाट. वृंदावनामध्ये आपण गेल्याच्या नंतर बरेचसे माणसं पर्यटनाची स्थळ बघतात. बऱ्याच जणांना असं वाटतं, शत्रुघ्न बाबा आम्ही गेलो होतो मागे, पोरं म्हटले जोपर्यंत प्रेम मंदिराचा फोटो आपल्या स्टेटसला दिसत नाही तोपर्यंत लोक कबूलच करत नाहीत आपण वृंदावनामध्ये आहोत म्हणून. खरं म्हणजे हे पर्यटकाचं स्थान प्रेम मंदिर आता झालेलं आहे. पण वृंदावनामधला गाभा म्हणजे सप्तनिधी आहे. विठ्ठल बऱ्याचशा लोकांना या सप्तनिधीचं दर्शन होत नाही, खूप अवघड आहे. मला वाटतं ते यात्रा करणारे त्यांनाही खूप गर्दी घाई असते आणि त्याच्यापेक्षा लोकांना जास्त असते. त्याच्यामुळं महत्वाचा जो गाभा आहे वृंदावनातला तो सप्तनिधी आहे. म्हणून सप्तनिधीचं दर्शन करण्याकरता निवांत कधीतरी जाऊन त्या सप्तनिधीचा आनंद घ्या. विठ्ठल ब्रह्मांड दाखवलं. यशोदा मैयाच्या लक्षात आलं, माझा काना माझा कृष्ण साधारण नाही, साक्षात परब्रह्म आहे. अशी भावना होती न होती की भगवान परमात्म्याने अशी विचित्र लीला केली, यशोदा मैयाला मोहिनी घातली आणि पुन्हा बाल्य रूपाने भगवान परमात्मा खेळायला लागले. विठ्ठल अनेक लीलेच्याद्वारे भगवान परमात्मा जगाला बोलवतात. लीला माधुर्य म्हणतात याला. दुसरं माधुर्य आहे देवाचं, वेणू माधुर्य. असा भगवान परमात्मा वेणू वाजवतात, बासरी वाजवतात
की ते बासरी ऐकल्याच्या नंतर संपूर्ण जग भुलतं. शांतीब्रह्मनाथ महाराज वर्णन करतात, भगवान परमात्मा देवडा चरणावरती उभा राहतात, आपल्या आधारावरती बासरी ठेवून बासरीच्या द्वारा धून काढतात, आवाज काढतात आणि ऐकल्याच्या नंतर संपूर्ण जग भुलल्या जातं. असा त्या बासरीचा आवाज, असा त्या बासरीचा ध्वनी आहे. भुलविले वेणू नादे, वेणू नादे भुलविले, वेणू वाजविला गोविंदे. नाथ महाराज म्हणतात त्या मुरली ध्वनीचा एवढा परिणाम झाला, एवढा मोठा ध्वनी झाला, संपूर्ण त्रैलोक्याला पुरून उरला तो नाद समायला गेला त्रैलोक्यामध्ये. नादन समाई त्रिभुवनी, नाथ महाराज म्हणतात. आणि त्याच त्रिभुवनाच्या अंतर्गत मीही असल्यामुळे मीही त्या वेणू ध्वनीला भुलून गेलो. एका भुलला जनार्दनी विठ्ठला विठ्ठला. भगवान परमात्म्याचा वेणू ध्वनी ज्यांनी ज्यांनी ऐकला ते भुलल्याशिवाय राहिले नाही. तुझ्या मुरलीची ध्वनी, तुझ्या मुरलीची एका गवळणीच्या कानावरती भगवान श्रीकृष्णाची बासरीचा आवाज गेला. गेल्याच्या नंतर ती गवळण म्हणते, अकल्पित माझ्या कानावरती तो आवाज आला, तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली कानी. परिणाम काय झाला? विव्हळ झाले अंतःकरणी. अंतःकरणाचा ठाव घेतला. मी घरधंदा विसरले, घरातलं सर्व काम करण्याचं मी विसरून गेले. दुसरी गवळण म्हणते, ती तरी फक्त घरातलं काम करणं विसरले, पण त्याच्या मुरलीचा सुरतान माझ्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट झाल्याच्या नंतर मी घरी जाण्याचंच विसरले. रानात गेले मी रानात. तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले देहभान. घर सोडून घरीले रान. घरामध्ये जायचं होतं मला, पण घराचा रस्ता विसरले आणि रानामध्ये गेले. पण या कोणत्याही रानामध्ये नाही, ज्वारीच्या तुरीच्या. कोणत्या रानामध्ये गेले? मी वृंदावनी गेले, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मी वनात गेले, मी रानात गेले, पण ह्या वृंदावन रूपी रानामध्ये, वृंदावन रूपी वनामध्ये मी गेले. असा त्या बासरीचा परिणाम. शास्त्रामध्ये त्याला नाद ब्रह्म म्हणतात. नादाचे दोन प्रकार आहेत आपल्याकडे, एक आहत नाद आणि दुसरा अनाहत नाद. आहत नाद त्याला म्हणतात, एखाद्या वस्तूवरतीवरून आघात करणं हा आहत नाद आहे. उदाहरणार्थ मृदंगावरती धा वाजवणं हा आहत नाद आहे. आणि ही मंडळी याचा आनंद घेत असताना श्यामधा, ओमधा, केशवधा, माधवधा, विठ्ठल ही मंडळी जेव्हा याच्यामध्ये समरस होऊन वाजते तेव्हा ब्रह्मांडाचं सुख कमी आहे त्यांच्या पुढे. विठ्ठल विठ्ठल. समाधीमध्ये योग्याला ज्या नादाचा अनुभव येतो तो अनाहत नाद आहे. नादाचे दोन प्रकार, आहत नाद आणि अनाहत नाद. भगवान परमात्मा आपल्या मुरलीच्या द्वारा जो नाद करतायत, व्यावहारिक दृष्टीने तो आहत नाद आहे. पण त्याचा परिणाम असा आहे, भगवान परमात्मा नाद करत असताना आहत नाद करतात, पण अनाहत नादामध्ये त्याची परिणती होते. विठ्ठल शास्त्रामध्ये नाद ब्रह्म म्हणतात. संगीतामध्ये नाद ब्रह्म हा प्राण मानला जातो. गायन शास्त्र असेल, मृदंग शास्त्र असेल, संगीतामध्ये नृत्य शास्त्र असेल, या सगळ्या गोष्टी समाविष्ट होतात. हा नाद ब्रह्म आहे. त्या नाद ब्रह्माचा काय परिणाम होतो? संपूर्ण त्रैलोक्याला भूल पाडण्याचं सामर्थ्य या नाद ब्रह्मामध्ये. सदृशी बाबा उदाहरण सांगायचे, पूर्वीच्या काळामध्ये पुरुषिंग नावाचे फार मोठे मृदंगाचार्य होऊन गेले. पुरुषिंग नावाचे एका राजाला त्या कालखंडामध्ये मृदंग ऐकण्याची लहर आली. काय आली? लहर.
त्या लहरीच्या बाबतीमध्ये खूप अवघड असतं महाराज. कोणाला कधी लहर येईल काही सांगता येत नाही आणि कशाची येईल काही सांगता येत नाही. पुरुषिंग फार मोठे मृदंगाचार्य राजाला मृदंग ऐकण्याची लहर आली. प्रधानजीला बोलवलं. आपल्या राज्यामध्ये मृदंगाचार्य आहेत कोणी? हो आहेत. कोण आहेत? मग ते शत्रुघ्न महाराज. लवकर बोलून आणा, मृदंग ऐकायचा आहे. ठीक आहे म्हटले. कोदुशिंगाकडे गेले प्रधानजी. हात जोडे. राजाने बोलवलं, यावं लागतं. कशा करता? त्यांना मृदंग ऐकायचा आहे तुमचा. ठीक आहे. आले राज दरबारामध्ये पेश झाले. राजाने सांगितलं महाराज तुम्हाला मृदंग येतो. कोदुशिंगाने सांगितलं मला तर संशय नाही त्याचा. तुला संशय असेल तर काय माहिती. ठीक आहे, तुमचा मृदंग मला ऐकायचा आहे. मला मृदंग ऐकण्याची लहर आली. कोदुशिंगाने सांगितलं राजा तुला मृदंग आता ऐकण्याची लहर आली पण मला वाजण्याची नाही आली. मी सध्या वाजू शकत नाही. प्रधानजीने कोदुशिंगाने आज्ञा मोडली राजाची. राजाला राग आला. कोदुशिंग माझे आज्ञा पालन न केल्याचा परिणाम काय होईल माहिती? काय व्हायचं तो होईल राजा. एकदाचा देहदंड देशील, त्याच्यापेक्षा काय देशील. आणि आम्ही असे कलाकार नाही की कोणी वाज म्हटल्याच्या नंतर वाजणार आहे. आम्ही देखील लहरी येत आहे. गुरुरे बाबा म्हणायचे गायनाचार्य मृदंगाचार्य हे सुद्धा खूप लहरी असतात. त्याचं वैशिष्ट्य असं असतं महाराज. लहर जर आली तर कशा कशा जागा निघतील काही सांगता येत नाही. आणि लहर जर नाही आली तर ठरवलं तरी ते निघत नाही. ठरवलं तरी येत नाही. वातावरणाचा परिणाम असतो. एकदा काय वातावरण झालं तर नसलेले भाव वाक्याकडून सुद्धा प्रगट होतात. नाहीतर ठरवून आलेलं विसरतात. राजाची आज्ञा मोडली. सैनिकाला सांगितलं कोदुशिंगाचे हातपाय बांधा. हातपाय बांधले आणि कोदुशिंगांना हत्तीच्या पायाखाली तोडून मृत्यूदंड जाहीर केला. हत्तीला मधून मत्त केलं. मद्य वगैरे पाजलं, दारू वगैरे पाजली. काही अंतरावरती कोदुशिंगांना ठेवलं आणि मुसमुस करणारा हत्ती कोदुशिंगाच्या दिशेने सोडला. सोडल्याच्या नंतर आपल्या संस्कृतीमध्ये शेवटची इच्छा विचारली जाते. राजा जवळ गेला, हात जोडले कोदुशिंगांना. कोदुशिंग काही मिनिटांमध्ये तुम्ही जाणार आहात. काय शेवटची इच्छा आहे सांगा. शेवटची इच्छा काय म्हटल्यानंतर कोदुशिंगाने सांगितलं काय नाही म्हटले राजा आता मरायचेच म्हटले. शेवटची एकच इच्छा आहे. संबंध आयुष्यभर ज्या कलेची जोपासना केली त्या मृदंग कलेची शेवटी एकदा फक्त मृदंग वाजायचा आहे आणि मरायचं म्हटलं. राजाने सांगितलं अरे याच तू वाजत नव्हता म्हणून तर हत्तीच्या पायाखाली देऊ लागलो. तेव्हा लहर आली नव्हती. लहर आता आली. लहर कधी काय येईल काही सांगता येत नाही. ठीक आहे म्हटले. मृदंग आणून दिला कोदुशिंगांना. मृदंग पुढे ठेवल्याच्या नंतर मुसमुस करणारा हत्ती कोदुशिंगाच्या दिशेने येत होता. तेवढ्या वेळेमध्ये समय सूचकतेनुसार कोदुशिंगाने मृदंगावरती गजझंपा नावाचा ताल वाजवला. जे अनेक प्रकारचे ताल असतात त्याच्यामध्ये गजझंपा नावाचा ताल वाजवलेला. मला वाटतं शत्रुघ्न महाराज इथे आहेत. ते संकट घालीत नाही, डोळ्यामध्ये घालत नाही. गजझंपा नावाचा ताल वाजल्याच्या नंतर त्या तालातून जो ध्वनी निघाला नाद ब्रह्म बाहेर पडलं. मुसमुस करणारा येणारा हत्ती जवळ आल्याच्या नंतर कोदुशिंगाच्या डोक्यावरती पाय ठेवण्याच्या ऐवजी सोंड ठेवली आणि कुरवाळायला लागला. त्याचा अर्थ असा आहे या नाद ब्रह्माचं सामर्थ्य तामसी प्राणी जरी असेल तरी त्याला सत्व गुणामध्ये परिणत करण्याचं. विठ्ठल नाद ब्रह्माचं सामर्थ्य. भगवान परमात्मा जेव्हा मुरली ध्वनी वाजतात हा नाद ब्रह्म नादन समाई त्रिभुवनी त्रिभुवनामध्ये नाद समावत नाही. एवढा श्रेष्ठ अशा प्रकारचा हा नाद आहे. कल्पना करा साधारण मला वाटतं आजही ते माणसं येतात आपल्या खेड्यापाड्यामध्ये गल्ली गल्लीमध्ये विकण्याकरता येतात. आपल्या लहानपणी ते बासरी विकणारे लोक यायचे सायकलवरती वगैरे. आता वाहन बदललं असेल काळाच्या ओघामध्ये. ते मंडळी जेव्हा गल्ली गल्लीने फिरायची तर आपली मुरली बासरी कोणीतरी घ्यावे म्हणून ते वाजत 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 त्यांनी फिरायचे. आणि मग त्या
विकायला आलेल्या व्यक्तीने जेव्हा ती मुरली बासरी वाजायची तर तो ध्वनी जेव्हा कानावरती पडायचा तेव्हा गोड वाटत होतं का किरकस वाटत होतं? गोड वाटायचं. ऐकाय वाटायचं. शब्द पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटायचं. एखाद्या कथेमध्ये एखादा कथाकार बासरी ठेवतो, बासरी वादक, तबला वादक, पेटी वादक हे जे सगळे असतात. काही कथेमध्ये बासरी असते. जेव्हा शिवरंजनी राग किंवा त्याच्यामध्ये भैरवी राग वगैरे गायले जातात करुणा रसातले, तेव्हा मुरलीच्या ध्वनीतून जे सूर बाहेर पडतात बसलेला समाज सर्व मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहत नाही त्या ध्वनीने. कल्पना करा, साधारण विषयासक्त पुरुषाने वाजलेली बासरी आणि त्याद्वारा निघालेला ध्वनी जर आपल्याला बोलू शकतो, निर्विकार भगवान श्रीकृष्णाने बासरी वाजल्याच्या नंतर काय परिणाम होत असेल जगावरती? विठ्ठला विठ्ठला परमात्म्याच्या वेणू माधुर्याचा हा परिणाम. बोलवतात, लीला माधुर्याच्या द्वारा बोलवतात, वेणू माधुर्याच्या द्वारा बोलवतात आणि कधी कधी रूप माधुर्याच्या द्वारा बोलवतात. एक कोणी भाग्यवान गवळण मथुरेच्या बाजाराला दुरीवरी दुरी घेऊनी गवळणी साथी निघालेले बाजाराला निघत असताना भगवान परमात्मा मध्यंतरी उभा राहिलेले तर जाणाऱ्या गवळणीने, मथुरेला जाणाऱ्या गवळणीने भगवान श्रीकृष्णाला पाहिल्याच्या नंतर त्या गवळणी भुलल्या. बाजारामध्ये गेल्या खऱ्या, पण बाजारामध्ये गेल्याच्या नंतर दही घ्या दही, दूध घ्या दूध म्हणण्याच्या ऐवजी दही घ्या दही, दूध घ्या दूध म्हणण्याच्या ऐवजी तुकोबराय म्हणतात विकिता गोरस घ्या म्हणे हरी. गोरस विकायला गेलेली पण हरी घ्या हरी असं ते म्हणू लागलेली. तुमचंही प्रमाण बरोबर होतं, तर मला अभंगामध्ये प्रवेश करायचा होता. हरी घ्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या असं ती म्हणायला लागली. काना घ्या लाला घ्या असं ती गवळण म्हणायला लागली. का म्हणू लागली? तुकोबराय म्हणतात कोणी एके भुलली नारी. ते भुलल्या गेली होती. किती जणी भुलल्या? तुकोबराय म्हणतात सगळ्या जणी नाही, कोणी एखादी गवळण, कोणी भाग्यवान गवळण तेच भुलल्या गेली. आवाज बदललाय थोडा. विठ्ठल विठ्ठल कोणी एक भाग्यवान गवळण भगवान श्रीकृष्णाला तिने पाहिलं आणि भुलल्या गेली. तुकोबराय म्हणतात कोणी एखादी गवळण, सर्वजणी नाही. सर्वजणी का नाही? त्याचं कारण आहे मनुष्यानां सहस्रेषु, अनेक जण प्रवेश करतात तिथे, पण निघत असताना पुरोळीत निघतात. कष्टी धीरः विरळा पावे विरळा पावे विरळा पावे विरळा पावे एखादाच निघतो. कष्टी धीरः उपनिषदाने वर्णन केलं. उदाहरण देत असताना तुकोबरायने दिलेले. आता सध्या तो प्रेड पण चालू आहे. आंब्याला जेवढा मोहूर लागतो
तेवढे आंबे पिकेपर्यंत फळं लागतात का? लागत नाही. कमी होत कमी होत कमी होत खूप कमी, 50% सुद्धा फळं लागत नाही. त्या पद्धतीने येणारा समाज वारकरी संप्रदायामध्ये लाखाने असेल, पण परमात्मा प्राप्तीपर्यंत एखादा जातो. म्हणून मनुष्यानाम सहस्रेषु, भगवान परमात्मा म्हणतात हजारातून एखादा. पण त्याच भगवान परमात्म्याचे अवतार विश्व मौलिक ज्ञानोबाराय जेव्हा ज्ञानेश्वरीचं चिंतन करतात तेव्हा ज्ञानोबाराय म्हणतात कोटीतून एखादा. प्राप्तीच्या पैल तिरी निघताती कोटीवरी, कोट्यातून एखादा. भगवान परमात्मा हजारातून एखादा, ज्ञानोबाराय कोटीतून एखादा. असं का म्हणतात? त्याचं कारण आहे, भगवान परमात्मा ज्या वेळेला हे शब्द प्रयोग करतात ते युग दुसरं आहे, आणि ज्ञानोबाराय शब्द प्रयोग करतात ते युग तेव्हा दुसरे. भगवान परमात्मा जेव्हा हे वर्णन करतात ते द्वापार युग आहे. द्वापार युगामध्ये हजारातून एखादा, पण कलियुगाचा एवढा भयंकर प्रचंड परिणाम कोटीतून एखादा. विठ्ठल कलियुगाचं वार कोणाला कधी लागेल काही सांगता येत नाही. म्हणून पुन्हा पुन्हा देवाला आणि संतांना प्रार्थना करावी लागते. विठ्ठल विठ्ठल. कोणी एक भाग्यवान गवळण, कोणी एक भुलली भुलल्या गेली. भुलल्याच्या नंतर दोन परिणाम होतात बाबा. एक तर क्रिया बंद तरी पडते, नाहीतर क्रिया बदलते तरी. एक नाहीतर दुसरी गोष्ट, शब्द बंद तरी पडतात नाहीतर शब्द बदलतात तरी. पण हे बारकाईने ऐकल्याशिवाय कळत नाही, हे तेवढं खरंच. पाहिलं भगवान परमात्म्याला भुलल्या गेली, भुलल्याच्या नंतर पहिला परिणाम होतो क्रिया बंद तरी पडते नाहीतर क्रिया बदलते तरी. क्रिया बंद पडते. गोकुळामध्ये घाटावरती गवळणी कपडे धुवू लागलेले. अशा वेळेला भगवान परमात्मा घाटावरती गेले, देवडा चरणी उभा राहिले. राहिल्याच्या नंतर धुणं धुणाऱ्या गवळणीने भगवान परमात्म्याला पाहिलं. त्याच्याकडे एक टक बघू लागल्या आणि धुणं धुण्याच विसरल्या. चिरे चोळी आत्या धुता विसरती, ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती. कोणा नाठवे कोण पळयाती, झाल्या तटस्थ सकळा नेत्रपाती. हो तुकोबराय म्हणतात ह्या तर धुणं विसरल्या, ठीक आहे धुणंच धुत होत्या. एक गवळण सकाळच्या वेळेला दात घासत घासत बाहेर आली आणि हा जात होता आपला बिचारा रस्त्याने. याला पाहिलं तिने आणि पाहिल्याबरोबर तो हात तसाच मुखामध्ये राहिला. दंत धावनाचा मुखामाझी हात तसाच हात राहिला. का हात राहिला? त्याला पाहिल्याच्या नंतर भुलले आणि भुलल्याच्या नंतर क्रिया बंद पडली. विठ्ठल एक जवळ आपला अनुभव सांगते बाई. मी बाजाराला आले होते, मग काय झालं, त्याला पाहिलं मी आणि पाहिल्याच्या नंतर मला घरी जायचं होतं, पण घराला जाण्याचा रस्ता मी विसरले. मै भोली घर जाणे गोरस बेचन आई हाट. गोरस विकण्याकरता हाटाला बाजाराला आले होते, त्याला पाहिलं आणि घरी जाण्याचा रस्ताच विसरले. खरं म्हणजे घरी जाण्याचा रस्ता सहजासहजी लोक विसरत नाही. अगदी संध्याकाळच्या वेळेला 1च्या सुमारास अंधारात जरी कोणीही कोपऱ्यामध्ये गावामध्ये सोडलं तरी पायी नीट कुठे जातात? घरी जातात. पायाला कधीतरी सांगावं लागतं का, हे पायांनो आता तुम्ही गावाच्या अमुक अमुक दिशेला आहात, येथून एवढ्या अंतरावरती आपलं घर आहे, वाडा आहे आणि त्याला जाण्याकरता अमुक रस्ता आहे, नीट आपल्या घरीच जायचं. पायाला सांगावं लागतं. ज्या पायाला घरी जा असं कधीही सांगावं लागत नाही, पण त्या पायांनी सुद्धा आज घराचा रस्ता विसरलेले. मै भोली घर जाणे का झाला असं? त्याला पाहिल्याच्या नंतर परिणाम झाला, भुलले गेले, क्रिया बंद पडली. विठ्ठल कधी कधी क्रिया बंद पडते तर कधी क्रिया बदलते. गवळणीच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग. त्यांचा स्वयंपाक धड होत नव्हता गवळणीचा. का? कारण याला पाहिल्यामुळे भुलल्या जायच्या आणि भुलल्याच्या नंतर कधी कधी शिरा करायच्या दृष्टीने साखर टाकण्याच्या ऐवजी मीठ टाकायच्या, बोलायच्या, क्रिया बदलायची. एक गवळण, तिच्या मुलीचं नाव होतं हरणी. त्या हरणीला तिला कडेवरती घेऊन बाहेर जायचं होतं आणि खाली ठेवलेली बरणी शिंक्यावरती ठेवायची होती.
भगवान परमात्म्याला पाहून आली होती, भुलली होती आणि भुलल्याच्या नंतर क्रिया तिच्याकडून बदलली. शिंक्यामध्ये बरणी ठेवण्याच्या ऐवजी स्वतःच्या मुलीला हरणीला शिंक्यावरती ठेवलं. ती ओरडायला लागली, अगं बाई, मला तू शिंक्यावरती का ठेवलं आहे? मला कडेवरती घेऊन जाणार होती. नाही का ते ठाई ऐकाय ना, भुलले गेलेली होती. वरती त्या हरणीला ठेवलं आणि कडेवरती बरणीला घेऊन निघाली. क्रिया बदलली. क्रिया बदलते. तर कधी कधी क्रिया बंद पडते, तर कधी क्रिया बदलते. हा एक परिणाम होतो. आणि दुसरा परिणाम भुलल्याच्या नंतर शब्द बंद तरी पडतात, नाहीतर शब्द बदलतात तरी. एका गवळणीने भगवान श्रीकृष्णाला पाहिलं, अतिशय आनंद झाला. दुसरी सखी भेटली, सांगायला लागली, अगं बाई, मी त्याला पाहिलं. पाहिलं? हो. काय झाला परिणाम? एवढा आनंद झाला. आनंदाचे डोळे आनंद तरंग. किती झाला सांग ना. सांगताचे नाही सुख सांगता येणार गेलं. शब्द बंद पडले. भगवान परमात्म्याचा अनुभव आला, पण शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही. खूप अवघड असतं. तसं तरी शब्दामध्ये सगळ्या गोष्टी प्रगट करणं खूप अवघड आहे. आणि त्याच्यामध्ये तर मला वाटतंय सुसंबद्ध शब्द प्रयोग करणं त्याही पेक्षा अवघड आहे. आमच्या सकाळी मी आल्या प्राचार्य आपले येवले सरांच्याकडे गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, साठे सरांचं सूत्रसंचालन ऐकण्यासारखं असतं. विठ्ठल त्यांनी संपूर्ण त्यांचं वर्णनही केलं, त्यांनी कसा प्रवास केला आजपर्यंत. ठीक. भगवान परमात्म्याला पाहिलं, शब्द बंद पडले, सांगता येत नाही. शब्द बंद पडतात, तर कधी कधी शब्द बदलतात. शब्द बदलण्याचं उदाहरण इथंच आहे. मथुरेच्या बाजाराला दही दूध तुपवले गेली, घेऊन गेली. दही घ्या दही म्हणण्याच्या ऐवजी विकेता गोरस घ्या म्हणे, हरी हरी घ्या. असा शब्द प्रयोग तिच्याकडून का होऊ लागला, याचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय दही दूध घ्या दूध म्हणण्याच्या ऐवजी गोविंद घ्या, गोपाळ घ्या, दामोदर घ्या, कान्हा घ्या, लाला घ्या असं का म्हणू लागली, त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय देतात. तिने जात असताना याला पाहिलं होतं. देखीला डोळा आणि डोळ्याने पाहिल्यामुळे ते रूप मनामध्ये तिच्या बसलं. बैसला म्हणे. आणि नियम असा असतो, आपल्या अंतःकरणामध्ये जे विचार असतात तेच आपल्या वाचेच्या द्वारा प्रगट होत असतात. म्हणून तोचे वदनी उच्चारी तेच शब्द बाहेर पडू लागलेले. तर ज्ञानोबरायांनी साधारण नियम सांगितलं आपल्याला. आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनोनीची उठी, मग ते वाचा तिथे करासे. ज्ञानोबराय म्हणतात, आपल्या अंतःकरणामध्ये जे विचार असतात तेच विचार आपल्या इंद्रियाच्या द्वारा बाहेर प्रगट होत असतात. विठ्ठल भगवान कृष्णाला पाहिलं, देखीला डोळा त्याला पाहिलं. डोळ्याची सार्थकता त्याला पाहण्यामध्ये आहे. तुकोबराय म्हणतात, आम्ही भाग्यवान आहोत
आम्ही त्याला पाहिलं, देवाला पाहिलं आम्ही. डोळ्याची सार्थकता त्याला पाहण्यामध्ये आहे. आणि पाहिलं म्हणजे एकदाच पाहिलं नाही, तर त्या पाहण्याच्या दृष्टीने येणे सोसे मन झाले हव भरी परती माघारी घेत नाही. आमचं मन त्या रूपाला पुन्हा पुन्हा पाहण्याकरता सुटलं. डोळे भरून या पाहिन तुझे मुख पाहण्याकरता सुटलं. त्याला पाहिलं आम्ही, विठ्ठलाला पाहिलं आम्ही. किंबहुना त्याला पाहिलं पाहिजे. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा पाहिलं तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. त्याला पाहिलं आम्ही आणि त्याला पाहिल्यामुळे आता आमची दृष्टी माघारी फिरत नाही. म्हणून त्या गवळणीचा खूप गोड संवाद आहे. एक गवळण दुसऱ्या गवळणीला सखीला बोलत असताना म्हणते, अगं बाई, जगामध्ये सगळ्याला पाहतो पण त्याला बघू नको. जगामध्ये सगळ्याला पाहा पण त्याला बघू नको. का बघू नको? त्याला का पाहू नको? ते सखी दुसऱ्या सखीला म्हणते, त्याला पाहिल्याच्या नंतर पुन्हा दुसऱ्याला कोणालाच पाहू वाटत नाही, म्हणून त्याला पाहू नको. विठ्ठल डोळा त्याला आम्ही पाहिलं आणि ते रूप मनामध्ये आमच्या बसलं. बैसला मनी मनामध्ये रूप बसलं. भगवान श्रीकृष्णाचं रूपच असेल. महाराजांनी वर्णन करत असताना सांगितलं, पाहिली या वेध लावी बैसे जीवी जोडोनी. त्याला पाहता क्षणी वेध मनाला ते रूप लावतं आणि ते रूप मनाचा ठाव घेतं. ठाव त्याचं नावच कृष्ण आहे. कृष्ण शब्दाचा अर्थच असा होतो की जो सर्वांना अंतःकरणाच्या वृत्तीचा आकर्षणाचं केंद्र बनलेला असतो. विठ्ठला बैसला मनी. त्याला आम्ही डोळ्याने पाहिलं, ते रूप मनामध्ये बसलं. तोची वदनी उच्चारी आणि मुखाने देखील आमच्या त्याचंच नाव येऊ लागलं. आपल्या वाणीची सार्थकता भगवान परमात्म्याचं नाम घेण्यामध्ये आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, आम्ही नियमच करून टाकला जीवनामध्ये, बोलण्याचे नाही आता देवा विन काही दुसरं आम्ही काहीच बोलणार नाही. बोलायचं जर असेल तर फक्त आता हरी बोला, हरी बोला, नाही तरी अबोला. विठ्ठला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी. याच्यातून एक भाव प्रगट होतो. देखीला डोळा म्हणजे आम्ही जगातले इतर पदार्थ पाहण्यापासून आमच्या इंद्रियांना, चक्षुर इंद्रियांना आम्ही आवरलं आणि फक्त भगवान परमात्म्याचं रूप आम्ही पाहिलं. दुसऱ्या पदार्थाचं आम्ही दर्शन केलं नाही. आम्ही त्यापासून आमची इंद्रिय आवरली. सदृशी विठ्ठल बाबा घुले गुरुरे बाबा म्हणायचे, ज्या इंद्रियाचा आपण निग्रह करू त्या इंद्रियामध्ये एक प्रकारचं तेज, सामर्थ्य, ऊर्जा निर्माण होत असते. महाभारतातलं फार मोठं उदाहरण आहे. जेव्हा गांधारी मातेचा विवाह संपन्न झाला, विवाह झाल्याच्या नंतर गांधारी मातेला कळालं, मी ज्यांच्याबरोबर विवाह केलेला आहे तो माझा नवरा धृतराष्ट्र दोन्ही डोळ्याने अंध आहे, जग पाहू शकत नाही. कोणी म्हणेल मग अगोदर का कळालं नाही? तेव्हा अशी व्यवस्था नव्हती. कोणती? अगोदर पाहण्याची. लग्न झाल्याच्या नंतर कळालं, तेव्हा ही व्यवस्था नव्हती. मला वाटतं ही व्यवस्था बदलत बदलत नंतरच्या एक मधल्या कालखंडामध्ये मुलांनी मुलगी पाहिजे हा एक प्रकार होता. आता त्याच्याही पेक्षा काळाने आपल्या सगळ्याच्या कृपेने म्हणा किंवा काय म्हणा जरा जास्त प्रगती केली. आता मुलाला ही मुलगी पाहण्याचा योग येत नाही. आता आता येणेच त्यांना पाहिजे. विवाह संपन्न झाल्याच्या नंतर मग गांधारी मातेला कळालं, माझा पती जग बघू शकत नाही, मी देखील जग बघणार नाही. डोळ्यावरती पट्टी बांधली गांधारी मातेने. डोळ्यावरती पट्टी बांधल्याच्या नंतर डोळ्याच्या त्या ऊर्जेचा एक साठा झाला, तेज निर्माण झालं नेत्रेंद्रियामध्ये. आणि जेव्हा महाभारतीय युद्धामध्ये दुर्योधनाला वज्रदेवी व्हायचं होतं, सर्वांना कथा भाग माहिती, फक्त स्पर्श करतो, तेव्हा धर्मराजाला उपाय विचारला युधिष्ठिराने.
हे दुर्योधनाने, तेव्हा खरं म्हणजे दुर्योधन वज्रदेही होऊन पांडवांनाच मारणार होता, तरी देखील धर्मराजाने संकोच केला नाही. शुद्ध अंतकरणाची माणसं आपण फसलो तरी चालेल, पण पुढच्याला चांगला योग्य मार्ग दाखवायचा, या तत्वावरती ते जीवन जगत असतात. धर्मराजाने सांगितलं, दुर्योधना, वज्रदेही होण्याकरता इकडे तिकडे कुठे फिरू नको, घरीच उपाय आहे तुझ्या. सांगितला सगळा प्रकार. तुझ्या आईकडे तो उपाय आहे. गांधारी मातेने तुला नखशिखांत नग्न अवस्थेमध्ये जर निहाळलं तर तू वज्रदेव होशील. पुढचा कथा भाग आपल्याला सर्वांना माहिती आहे. निघाला लग्न अवस्थेमध्ये भगवान श्रीकृष्णाने रूप धारण केलं, गुप्त अंग झाकायला लावले, तो सर्व प्रकार आपल्याला माहिती आहे. गांधारी मातेच्या नेत्रामध्ये पुढच्याला वज्रदेही बनवण्याचं जे सामर्थ्य आलं, त्याचं कारण त्या नेत्र इंद्रियाचा केलेला निग्रह. विठाला विठाला साधना करणाऱ्या माणसाची नजर भेदत असते. सदृशी विठ्ठल बाबा घुले असतील, सदृशी बाजीराव बाबा, नजरेला नजर कोणी लावित नव्हतं महाराज. जीवनामध्ये केलेली साधना आणि तपश्चर्या, विषयासक्त माणसाचे नजर त्याच्यामध्ये तेज राहिलेलं नसतं. त्याचं कारण आहे चित्र विचित्र पाहण्याच्या दृष्टीने. विठाला विठाला आम्ही मात्र भगवान परमात्म्यालाच पाहिलं. तुकोबाराय म्हणतात, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. ठीक म्हटले, भगवान परमात्माच आम्ही बोलणार आता. असं बोलल्याच्या नंतर तुकोबारायांना विचारलं, महाराज तुम्ही त्याला पाहिलं, तुम्ही भुलल्या गेलात त्याला, मग भुलण्याच्या दृष्टीने तुम्ही केवळ देहालाच भुललात का देह संबंधाचा जो पसारा बाकीचा आहे त्यांनाही भुललात? तुकोबाराय म्हटले, आम्ही सर्वांना भुललो. अभंगाचं तिसरं देहदृष्टीनेच आम्हाला विसर पडला असं नाही, देहाला तर आम्ही पहिल्या चरणामध्ये विसरलो. कोणी एकी भुलली नारी, तिथे देहाला विसरलो. पण आता केवळ देहाला नाही, देहाच्या संबंधाने जेवढा काही प्रपंच, सर्व प्रपंचाचा विसर पडला. आपुलियाचा विसर, आपुल्याचा विसर. आपुलियाचा म्हणजे माझ्या संबंधाने जेवढा काही प्रपंच होता त्या सर्वांचा मला विसर पडला. ज्ञानवरांची गोड गवळ नाही, याते कुळ माझे गेले हरकोणी, याते कुळ माझं सर्व काही असेल त्या सर्वांचा मला विसर पडला. आपुलियाचा विसर, विसर पडला मला. वारकरी संप्रदायामध्ये आल्याच्या नंतर देहाचाही विसर पडावा आणि देह संबंधीचाही विसर पडावा असं ऋषी बाबा म्हणायचे. तर वारकरी संप्रदायाची साधना आहे ना, तर इथे येऊन देहाचा जर आठव होत असेल तर त्याच्यासारखं दुर्दैव कोणतं? विठ्ठल वारकरी संप्रदायातल्या आपल्या संतांनी देहाचा विसर पडावा म्हणून देवाकडे देखील प्रार्थना केलेली. देहाचा विसर पाडी मज, माझ्या देहाचा विसर मला पडला पाहिजे. देहाचा विसर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत शुद्ध सात्विक साधना आपल्याकडून घडत नाही. त्याच्याकरता देहाचा विसर पडणं खूप गरजेचं असतं, महत्वाचं असतं. आणि साधनेच्या द्वारा देहाचा विसर पडतो. भक्तायसे जाना जे देही उदास, विसर पडतो. साधना केल्यानंतर देहाचा विसर पडतो. जगद्गुरु तुकोबराय आदी सिद्ध कोटीतले महात्मे, त्यांचं चरित्र बाजूलाच राहू द्या, त्यांना तर पडलेलाच. पण नंतरच्या अनुयायी मंडळीने, साधक संतांनी हे साधना करत करत आपल्या देहाचा विसर पाडलेले असे अनेक उदाहरणे आहेत, अनेक उदाहरणे. मी त्याही दिवशी सांगितलं होतं आपल्या मराठवाड्याचं वैभव.
परभणी जिल्ह्यामध्ये मोतीराम महाराज फळा संस्थान त्यांच्या पायाला जखम झाली म्हणतात. आणि जखम झाल्याच्या नंतर ज्ञानोबरायांचं प्रस्थान जवळ आलं होतं. राहावे ना, प्रस्थानचे वेध लागलेले भक्त मंडळीने सांगितलं, महाराज पायाला जखम झालेले, वारीला जाणं थांबव एवढं वर्ष, नंतर डबल करू आपण वारी, परत करू, परतीची करू, दोनदा करू वारी. ठीक आहे म्हटले, ठीक आहे. ती मोठी माणसं ठीक ठीक म्हणतात आणि जे करायचं तेच करतात. सदृशी बाजीराव बाबा जवळकर बरोबर बाबांना लोक म्हणायचे, महाराज आता तुमचं वय झालंय, कुठपर्यंत त्या रूमसाठी उपोषण करायचे, सण होत नाही तुम्हाला, निर्जला एकादशी कुठपर्यंत धरायची, आता सोडून द्या, आता हे काहीतरी आहार घेत जा. बरोबर बाबा म्हणजे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आणि इकडे येऊन जे करायचं तेच करायचे. खोलीमध्ये आल्याच्या नंतर आम्ही त्यांना गंमत म्हणून विचारायचो, धाडस करायचो, बाबा लोकांना देखता, भक्त मंडळी देखता तुम्ही ठीक आहे म्हणतात, आणि इकडे आल्याच्या नंतर जे करायचं तेच करतात. त्यांनी जे उत्तर दिलेले ते खूप गोडे बळे झाले. ते म्हटले, पोराहो, प्रत्येक शब्द जर आपण लोकांचा ऐकत बसलो तर लोक खरा परमार्थ आपल्याला करूच देणार नाही. विठ्ठल विठ्ठल मोतीराम महाराजांनी ठरवलं जायचं म्हणून गेले. गळ्यामध्ये विना हातामध्ये चिपळ्या विश्वमाऊली ज्ञानोबरांच्या पालखी सोहळ्यामध्ये रुजू झाले. चाल सुरू झाली. चालत असताना जखम चिकदाळली, कणारली जखम. ज्येष्ठ आषाढातले दिवस आपल्याला सगळ्याला माहिती आहे, पावसाचे दिवस. पावसाचं पाणी जखमेमध्ये गेलं, आंघोळीचं पाणी जखमेमध्ये गेलं, जखम अशी नासली, किडे झाले त्याच्यामध्ये. विसाव्याला थांबल्याच्या नंतर त्या जखमेतून किडे खाली पडायचे. बाबा गुरुजी बाबांनी हा सांगितलेला प्रसंग. खाली पडलेले किडे मोतीराम महाराजांनी हातात घ्यावे आणि पुन्हा जखमेमध्ये टाकावे आणि त्या किड्याला सांगायचं, खा बाबा, होय तुमचंच खाद्य. सोपी गोष्ट. देहाचा विसर पडल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत. विठ्ठल विठ्ठल आपल्याला साधारण अगरबत्तीचा चटका बसला तरी 2-3 दिवस आपण हाय हाय करत राहतो. मच्छर चावल्याच्या नंतर ते फोड येतात आपल्याला. देहाच्या वृत्तीवर आपण आहोत. पण संत महापुरुष जे असतात, देहाचा विसर पाणी या तत्वावरती ते गवळण आपला अनुभव सांगते. मी केवळ माझ्या देहालाच विसरले असं नाही, आपुली याचा विसर भोळा, मला संपूर्ण जाती कुळाचा विसर पडला. मग काही मंडळीने विचारलं, सगळ्याचा विसर पडला? सगळ्याचा विसर, नामही विसरला असेल, देवाच्या नावाचाही विसर पडला का? ते म्हणले नाही नाही, त्याच्या नावाचा विसर नाही. गोविंद कळा कौतुके, देवाचं नाव जर विसरलं तर मग जिंदगी काय? ते म्हणजे सगळ्याचा विसर पडला पण देवाच्या नावाचा नाही. का नाही? कारण पूर्व अवस्थेमध्ये एवढं नामचिंतन केलेलं आहे. आता त्या नामचिंतनाला विसरण्याचा प्रयत्न जरी केला तरी आता नामच मला विसरू देत नाही. माझी मज झाली अनावर वाचा, नेघे 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 माझी वाचा विसावा, तुका म्हणे हवा हवा साधावा. या दृष्टीने माझं जीवन चालू आहे. अपुरी याचा विसर भोळा, गोविंद कळा कौतुके. गोविंद कळा कौतुके, कळा या शब्दातून, कौतुक या शब्दातून तुकाराम महाराजांनी ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती येथे प्रगट केली. विठ्ठल विसर भोळा, गोविंद कळा कौतुके. आणि अशा पद्धतीने सर्वांना विसरून डोक्यावरती दही दूध तुपवून घेऊन मथुरेच्या बाजाराला गेले. पण गोविंद घ्या म्हणण्याचे, दही घ्या म्हणण्याच्या ऐवजी गोविंद घ्या, दामोदर घ्या असं ते म्हणायला लागले. आणि ही जेव्हा अशी शब्दप्रयोग करायला लागली ती गवळण त्या बाजारामध्ये, काही काही लोकांच्या कानावरती हे शब्द ऐकायला आले. आणि आल्याच्या नंतर त्या लोकांची प्रतिक्रिया उमटली अभंगाच्या शेवटच्या.
बाजारामध्ये असा शब्द प्रयोग केल्याच्या नंतर लोक विचार करू लागले डोक्यावरती तर दही दूध तुपलोनी आणि शब्द मात्र हरी घ्या गोविंद घ्या गोपाळ घ्या. साहजिक आहे लोकायला हसायला येणं. तुका म्हणे हसे जन. आणि कोणते हसू लागले लोक? बाजारामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. काही बाजार करण्याकरता जातात आणि काही बाजार फिरण्याकरता जातात. ते बाजारामध्ये फिरायला गेलेली जी लोक होते त्यांना दुसरं काहीच काम नव्हतं. ते शोधतातच फक्त काहीतरी हसायला मिळतंय का म्हणून. असे लोक हसायला लागले. तुका म्हणे हसे जन. लोक हसतात महाराज. साधना करणाऱ्या लोकांकडे बघून लोक हसतात. सदृशी बाबा म्हणायचे लोकांनी आपल्याकडे बघून हसलंच पाहिजे. हसलं पाहिजे. साधा प्रश्न करायचा. नाना आपल्याकडे लोकांनी बघून हसलं पाहिजे का रडलं पाहिजे? हसलंच पाहिजे ना. आपल्याकडे बघून जर लोक रडत असतील तर आपल्या जिंदगीचं काय सार्थक आहे? आपल्याकडे बघून लोकांनी हसलंच पाहिजे. भले कोणत्याही भूमिकेतून हसू द्या, उपेक्षेने हसू द्या, पण माझ्याकडे बघून कोणी जर हसत असेल तर माझं जीवन त्याला आनंद देतं. याच्यापेक्षा आपलं जीवनाचं सार्थक कोणतं आहे? लोक हसतात आणि त्यातले त्यात पुन्हा गवळणीचं जीवन म्हणजे महिलांचं जीवन. महिलांनी परमार्थ करणं म्हणजे हास्यास्पद लोकांना वाटतं. साधारण महिलांचं सोडा, संत मीराबाईचं उदाहरण फार मोठं भक्तिशास्त्रातलं उदाहरण आहे. महिला भक्त असणाऱ्या संत श्रेष्ठ मीराबाई जेव्हा श्रीकृष्ण भगवान परमात्म्याची भक्ती करायच्या तेव्हा लोक कहे मीरा होय रे बावरी. लोक म्हणायचे मीरा वेडी झाली आणि खरंच वेडी होती. बरोबर बाबा म्हणायचे वेड लागलं तर असं वेड लागावं की देवाचं. विठ्ठल विठ्ठल. व्यवहारामध्ये काही वेडी लोक कमी आहेत. व्यवहारातलं वेळ काय कामाचं? लोक कहे मीरा होय रे बावरी. लोक म्हणायचे मीरा वेडी झाली. मला वाटतंय लोक म्हणतात तोपर्यंत काही वाटत नाही हो, पण बाप कहे कुल नासी रे. जेव्हा घरातलेच नाव ठेवतात तेव्हा थोडं वाईट वाटतं. अतिशय वाईट वाटायचं. पण भगवान श्रीकृष्णाची भक्ती मात्र त्यांनी सोडली नाही. नये कान ते ठाई या तत्वावरती त्यांचं जीवन. लोक हसतच असतात, लोक बोलतच असतात, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचंच असतं तर पुढे प्रवास होत असतो. नये कान ते ठाई या शब्दातून तुकोबराय म्हणतात आपण साधना करत असताना लोक आपल्याकडे कोणत्या नजरेने बघतात, काय शब्द प्रयोग करतात, काय बोलतात याच्याकडे अजिबात लक्ष करायचं नाही. आपला मार्ग पुढे प्रशस्त करत राहायचं. आणि अशा पद्धतीने त्या गवळणीचा प्रवास असल्यामुळे डोक्यावरती दही दूध तुपलोनी पण मुखाने मात्र गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे. का झाला परिणाम असा? देखिला डोळा बैसला मनी उची वदनी उच्चारी विठोबा. देवा
फक्त 5 मिनिटामध्ये जवळजवळ आपलं चरित्राचं देखील चिंतन आपण सुरुवातीलाच करून घेतलेलं असल्यामुळे पुढे फारसा विस्तार न करता वेळ न घेता भरपूर समाज आलेला आहे. सर्वांचा महाप्रसाद इथे होणार आहे. पुढचं नियोजन आयोजन अगदी वेळेमध्ये घडलं पाहिजे या दृष्टीने भगवान श्रीकृष्णाने त्या कालखंडामध्ये सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण केल्या. भगवान परमात्मा गवळणीचं निमंत्रण स्वीकारून त्या गवळणीच्या घरी जायचे. घर पाहुणे एकांताचे नवविधा नवनीताचे गवळणीने निमंत्रण द्यायचं भगवान परमात्म्याला. हे कृष्णा लाला माझ्या घरी ये, दही दूध तुपलोणी खा. निमंत्रण देत असताना 2 प्रकारचे गवळणी गोकुळामध्ये होत्या. काही गवळणी प्रत्यक्ष भगवान परमात्म्याला मोठ्या आवाजामध्ये निमंत्रण द्यायच्या आणि काही गवळणी मोठ्याने बोलता येत नाही, मर्यादा आहे म्हणून मुक निमंत्रण द्यायचे. मनातली मनात कृष्ण आला पाहिजे माझ्या घराला, कृष्णाने खाल्लं पाहिजे माझे हात, मनातली मनात मनातली मनात. त्याच्यामध्ये असा का प्रकार होता? गोकुळातल्या ज्या लेकी होत्या त्या भगवान श्रीकृष्णाला उघड उघड प्रसिद्ध निमंत्रण द्यायच्या आणि गोकुळातल्या ज्या सुना होत्या मर्यादा पूर्वीच्या काळची खूप मर्यादा आणि त्यामुळे मग उघड उघड निमंत्रण देता येत नाही. तर निमंत्रण तर द्यायचे, तो आला पाहिजे घरी, मुक निमंत्रण. पण भगवान श्रीकृष्णाला मुक निमंत्रण द्या की उघड निमंत्रण द्या न सांगता तुम्हा कळो येते अंतर सगळं करा. भगवान परमात्म्याने निमंत्रण स्वीकारायचं, सर्वांची इच्छा पूर्ण करायची. असं करता करता भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये सर्व गोपाळांच्या समवेत धुमाकूळ घातला. आता एक एक गवळण घेत नाही, मिळवणी अवघ्या गवळणी येते नंदाच्या अंगणी. जातो आम्ही गोकुळ सोडून, आमच्या सुना घेऊन तक्रारी घेऊन आल्या. तक्रारी घेऊन येत असताना सगळ्या गवळणी एकत्रित आल्या. यशोदा मातेला सांगितलं, बाई त्याला एकदा बोललेलं होतं खायला, स्वतःय एकदा बोललेलं होतं. निमंत्रण एकदा असतंय. घरामध्ये जर एखाद्याला आपण जेवायला बोललेलं तर किती वेळ, एकदा दोनदा आणि काही नाही ठीक याच्यामध्ये. पण पुन्हा पुन्हा दररोजच जर जेवायला येऊ लागला तर लोक म्हणतील आता बास, महाराज जरी असले तरी म्हणजे तुमची सोय कुठेतरी करा. दररोज कोणी सहकार्य करण्याकरता तयार नाही. बास कंटाळल्या गवळणी गाराने सांगायला येऊ लागल्या. यशोदा मैयाने सांगितलं, लाला अरे आपल्या घरामध्ये काय कमी आहे? 9 लाख धेनू नंद बाबा की नित्य नूतन माखन होय. म्हणून बाबा तुला एक विनंती करते, माखन की चोरी छोड़ श्याम रे मैं समझाओ तो. माखन की चोरी छोड़ श्याम रे मैं समझाओ तो. मैं समझाओ तो ये श्याम रे मैं समझाओ तो. माखन की चोरी छोड़ श्याम रे मैं समझाओ तो. माखन की चोरी छोड़ श्याम रे मैं समझाओ तो. लाला कान्हा माखन पूर्ण सोडून दे बाई बाबा, एवढं तुला मी समजून सांगते. काय घरी कमी आहे आपल्या? 9 लाख धेनू नंद बाबा नित्य नूतन माखन होतं आपल्या घरामध्ये, तरी देखील तू का चोरी करतो? बरं दुसरी गोष्ट, बडो घरानो नंद बाबा को हसे हमारी होय. आपलं मोठ्याचं घर आहे ना, आपण म्हणजे काय अशा झोपडपट्टीवरती राहणार आहेत का? पाटलाचे आहेत आपण. आणि एवढ्या मोठ्या पाटलाचं पोरग चोट्ट निघालं, असे हमारी होय. लोक असेल ना आपल्याला. म्हणून तुला एक विनंती, माखन की चोरी छोड़ श्याम रे मैं समझाओ तो. माखन की चोरी छोड़ श्याम रे मैं समझाओ तो. माखन चोर सोडून दे बाबा. अनेक प्रकाराने सांगितलं, ऐकत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हटले, मैया आपल्या घरी 9 लाख गायी येतात, मला माहिती नाही का? नित्य नूतन माखन होतं, मला माहिती नाही का? आपलं घर मोठ्याचं आहे, मला माहिती नाही का? तुला सगळ्याच गोष्टी माहिती आहे, तर मग दुसऱ्याचं चोरतू कशाला? त्याचं कारण मी म्हटलं, मैया आपल्या घरातलं किती खाल्लं तरी टेस्ट लागत नाही, तिकडे लय टेस्ट लागते. असंच असतं, घरातलं कोणालाच गोड लागत नाही, बाहेरच्या मध्ये टेस्ट असते. सदृशी बाबा म्हणायचे, घरातले भजे चांगले लागते का हॉटेलमधले? खरं सांगायचे, हॉटेलमधून आल्याच्या नंतर जिव्हाळ्यात चाटीतच बाहेर येतो. जसं काय अमृताचं सेवन करून आले आहे. काच होतं. गुरुवारी बाबा म्हणायचे आपले वाजरा बाबा, घरातले भजे का चांगले लागत नाहीत? कारण घरातली लक्ष्मी पहाटे उठलेली असते, आंघोळ केलेली असते. दुसरी गोष्ट, ताजं पाणी भरलेलं असतं.
आणि सर्व साहित्य शुद्ध असतं, तेल वगैरे चांगलं असतं, कसे चांगले लागतील? आणि याच्यापैकी हॉटेलचा काय विचार करायचा? अरे राम 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 राम. गुरुवारी बाबा म्हणायचे काय प्रकारे काय माहिती, अजून हॉटेलमध्ये भजे तळणाऱ्यावरती स्लॅब आला नाही, पत्रीच चैत्र वैशाखाचे दिवस असावे, वरून मी म्हणतोय ऊन, प्रचंड ऊन, आणि भजे तळणाऱ्याकडे अजूनही बारकाईने लक्षात घ्या, त्याने कपडे कधीच घातलेले नसतात, उघडा असतो बिचारा बनेला वरती, मस्त उघडे परब्रह्म उघडा, आणि मग ते उघडा तो वरून पत्रे, वरून उष्णता, खालून सिगरेटची उष्णता, गॅसची उष्णता, आणि दुपारची वेळ असावी, आणि त्याच्यामध्ये मग तो भजे तळता तळता डोक्यावरून घामाचे लोंढे येत, एखादा लोंढा हातावरून त्या भज्यामध्ये पडावा, मग त्या भज्याला आणखी टेस्ट चांगली येते. गुरुवारी बाबा म्हणायचे, आणि योगायोगाने त्याला जर सर्दी झालेली असेल मग मात्र त्या भाज्याला एवढी टेस्ट, तसा भाजाच नाही होत जगामध्ये. मला वाटते हा प्रकार सांगून मी बऱ्याच जणांवरती अन्याय केला असेल, तुम्हाला खाताना संकोच वाटेल आता थोडा तरी, आणि माझी इच्छा आहे तुम्हाला संकोच वाटावा, घरातल्या लक्ष्मीच्याच हाते खा. विठ्ठल ऐकत नाहीत, अशा वेळेला भगवान परमात्म्याला गायीच्या पाठीमागे पाठवायचं म्हणून गोड शृंगार यशोदा मैयाने केला. माथ्याला मोर पिसारा बांधला, मोर पीस बांधला, हातामध्ये काठी, खांद्यावरती घोंगडे, कमरेला पावा वगैरे कंबर बांधले, आणि लहान लहान वासरे घेतले गायीचे, आणि गायीच्या पाठीमागे भगवान श्रीकृष्ण निघाले. निघाल्याच्या नंतर सर्व गोपाळांनी पाहिल्याच्या नंतर गोपाळ विचार करू लागले, आपला मुकादम निघाला म्हटले, वास निघालाय, आपण काय करायचं मागे, चला म्हटले. चला म्हटल्याच्या नंतर सगळे गोपाळ भगवान श्रीकृष्ण बरोबर गेले. जात असताना भगवान परमात्मा पायामध्ये काही घालत नव्हते, गायीच्या पाठीमागे जात असताना त्यातला भाव काढत असताना पूज्य श्री डोंगरे महाराजांनी असं वर्णन केलेलं आहे, भगवान परमात्मा गायीच्या पाठीमागे जात असताना पायामध्ये बूट चप्पल का घालत नव्हते? भगवान परमात्म्याची धारणा होती, गायी म्हणजे साधारण नाहीत, ते आपल्या मालक येतात, आणि त्यांना सांभाळणारे आपण सेवक आहोत. मालकाच्या पायामध्ये जर नसेल तर सेवकाने घालण्याचा अधिकार नाही. विठ्ठल परमात्मा गायी घेऊन जायचे. जेव्हा गोकुळातून भगवान परमात्मा निघायचे तेव्हा गोकुळवासी गवळणी आपापल्या दारावरती सडा संमार्जन करून पूजेचं ताट घेऊन भगवान श्रीकृष्णाची पूजा करायची म्हणून दारावरती येऊन उभा राहायचे. जाणारे भगवान परमात्मा प्रत्येक गवळण पूजा करायची. सकाळी पाहिलेलं रूप देवाचं कृष्णाचं दिवसभर मनामध्ये राहत होतं, देखीला डोळा बैसला म्हणे. आणि जेव्हा भगवान परमात्मा गुरु चालून यायची काही चालून सायंकाळच्या वेळेला, तेव्हा परत दारावरती ताट घेऊन पूजेचं गवळणी राहायच्या आणि देवाचं मुखावलोकन करायचे, भगवान परमात्म्याची पूजा करायची आणि डोळे भरून पाहायच्या. सकाळी पाहिलेलं रूप दिवसभर राहत होतं, सायंकाळी पाहिलेलं रूप रात्रभर राहत होतं, एकंदरीत दिवसाही आणि रात्रीही फक्त मनामध्ये देवाचंच रूप राहत होतं. विठ्ठल विठ्ठल. फरक असा होता, जेव्हा भगवान परमात्मा सकाळच्या वेळेला गायी घेऊन जायचे, जात असताना जेवढे सुंदर दिसायचे भगवान परमात्मा जात असताना, त्याच्यापेक्षा कैक पटीने गायी चारून आल्याच्या नंतर दिसत होते. कोणी म्हणेल असं उलट का, तुम्ही आम्ही चांगलं दिसण्याच्या दृष्टीने दिसलो तर आंघोळ केल्याच तेही दिसलो तर, आणि फार जर वेळ झाला संध्याकाळच्या वेळेला तर असं वाटतं यांच्याकडे न पाहिलेलंच बरं आहे. असे आपले वैभव आपल्या चेहऱ्याचं. भगवान परमात्मा सायंकाळच्या वेळेला चांगले उठून आणखी सौंदर्यवान का दिसत होते, त्याचं कारण असं होतं, भगवान परमात्मा गायीच्या पाठीमागे जायचे आणि जात असताना गायीच्या खुरातून ते कणक उडायची वरती जमिनीतले मातीचे कणक, आणि उडाल्याच्या नंतर ते भगवान परमात्म्याच्या कुरळ्या केसावरती ते अडकायचे. भगवान परमात्मा एवढे गोड दिसायचे सकाळच्या पेक्षा सुद्धा सायंकाळच्या वेळेला. म्हणून अशा पद्धतीने भगवान परमात्मा जायचे. गेल्याच्या यमुनेच्या काठावरती गायी चरून बसल्याच्या नंतर या गोपाळांनी अनेक प्रकारचे खेळ त्या यमुनेच्या काठावरती खेळायचे. कधी हमामा, कधी हुतुतू, कधी हुंबरी, विटे दांडू, चेंडू, लगोऱ्या, नानापरी अनेक प्रकारचे खेळ खेळायचे. खेळत असताना एक कवळ्या भुकेचं होतं गोपाळ, त्याला लागली भूक.
ते म्हटलं पत्रिकेवरती वेळ बघितली होती व मी 10 ते 12 10 ते 12 नाही जाऊ द्या, पण कमीत कमी 11 ते 1 तरी या हिशोबाने मी प्रसाद घेण्याकरता आलो, पण अजून कीर्तन चालू. भगवान परमात्म्याने भाव ओळखला, भक्ताला भूक लागलेली झाली आता वेळ म्हणते शिदोरे सर्वांनी आपापल्या शिदोरे आणल्या, सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या, गोलाकार बसवलं. भगवान परमात्म्याने सर्वांना मध्यंतरी उभा राहिले. त्याचं गोड वर्णन परमहंस परिव्राजकाचार्य श्री शुकाचार्य महाराज वर्णन करतात. बिभ्रद वेणुं जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मशृणकवलं तत्फलामिङ्गुलिषु तिष्ठन्मध्ये सुपुरुषहृदो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके विशति बहुजे यज्ञभुग्बालकेलिः पुण्डरीकवरा सर्व गोपाळांच्या समवेत यमुनेच्या काठावरती भगवान श्रीकृष्णाने जो काला केला त्याच काल्याचं प्रतीक गेली 7 दिवसापासून आपण केलेली अनुष्ठानात्मक साधना आणि या साधनेची आज सांगता होते. आपल्या सर्वांच्या भव्य दिव्य उपस्थितीमध्ये, सर्व साधू संतांच्या उपस्थितीमध्ये गायनाचार्य, मृदंगाचार्य, रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवमहापुराण कथाचार्य या सर्वांच्या भव्य उपस्थितीमध्ये हा प्रतिवर्षाप्रमाणे भाऊंच्या आणि बाबांच्या पुण्यस्मरणार्थ हा सत्संग सोहळा कीर्तन महोत्सव या समितीच्या द्वारा हा प्राप्त होतोय. त्या दृष्टीने यावर्षी आता पूर्णतः 19 वर्ष झालेले आहेत या सोहळ्यासाठी.